इथं बघा 2025 नवोदयचं बुक बघतोय आपण आणि यात धडा जो आहे दुसरा कुठला आहे तो? पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया. आधी मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. 4 मूलभूत क्रिया कुठल्या कुठल्या आहेत? व्हेरी गुड. अजून वेल ट्राईड बट तशा नाही आहेत त्या बेटा. व्हेरी गुड. भाऊंसाठी टाळ्या, सौरभसाठी टाळ्या. आम्ही थोडं प्रेमाने. चला 1 2 3 क्लॅप. इंग्लिशमध्ये बॉडमास म्हटलं जातं. तसंच जर 4 मूलभूत प्रक्रिया जर आपण बघितल्या तर कंचे भागुबेवच्या हिशोबाने दाखवल्या जातात. पहिला आलं कंसाचे. कधीही पहिले कंस सोडवायचं. कुठलंच काय सोडवायचं पहिले? मग नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज. मग 4 क्रिया कुठल्या कुठल्या आहे सांगा? कंचे म्हणजे कंसाचे. पहिले कंस सोडवायचं कधी. याचा डिटेल व्हिडिओ बनवू आपण कधीतरी. बरं झालं मी प्रश्न विचारला. मी डायरेक्ट नमुना प्रश्न घेणार होतो तुमचा. आलं लक्षात? तर 4 मूलभूत क्रिया कुठल्या कुठल्या असतात देव्याने? भागाकार, गुणाकार. धड्याचं नावच नाही समजलं तर बाकी काय करणार आपल्याला? हो की नाही? चला मग पुढे त्यांनी जे काही दिलेलं आहे ते नंतर कसोटी आपण बघितलेले आहेत. हो की नाही? मग नंतर नमुना प्रश्न पहिला. भागाकाराच्या एका उदाहरणात जर भाजक सांगता का मला? भाजक किती आहे? भाजक आहे 51. नंतर भागाकार किती आहे? 16. आणि त्यानंतर बाकी किती आहे? 40. काय विचारलं हे? तर भाजक काय विचारलंय? भाज्य. भाज्य किती असणार? मग सांगा बरं भाज्य कसं काढायचं? तुमच्याकडे सूत्र आहे का? हो की नाही? सांग. भाज्य इक्वल भाज्य इक्वल भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. व्हेरी गुड. निशांसाठी टाळ्या. सर्वांचं पाठ पाहिजे हा सूत्र. कोण सांगू शकतं अजून? हा बोल सुजन. भाज्य. चल सांग मंदार. भाजक नाही. कन्फ्यूज होतोय मंदार. पाठ कर फॉर्म्युला. सौरभ सांग. बघून नाही सांगायचं. भाज्य बरोबर. चला सरांनी सोबत सांगा. भाज्य बरोबर. अरे अरे काय असं व्यवस्थित बोला. भाज्य जेव्हापर्यंत तुम्ही मला व्यवस्थित सांगणार नाही तेव्हापर्यंत मी लिहिणार नाही. परत सांगा. मग आपल्याला काहीच करायचं नाही इथं. फक्त किंमत डायरेक्ट काढायची. मग बघा 51 गुणिला 16 अधिक 27. बघा मग जसं तुम्हाला आधी सांगितलेलं कंसाचे मग इथं भागाकार आहे का? गुणाकार आहे का? मग पहिले काय करायचं?
आधी करणार आपण गुणाकार. बरोबर. मग इथंच साईडला करतो मी 51 गुणिला 16. सर्वात आधी काय करणार? 6 1 बोला ना, येतं ना तुम्हाला. 6 1 6 1 1 आता किती लिहू? 1 5 1 5 मग हे किती आले? 816 अधिक. मग आता बेरीज करायची. 6 आणि 6 13, 3 आणि 1 4. हे उत्तर आहे का तिथं? भाज्य बरोबर 843. आलं लक्षात सर्वांना? हो की नाही? बरं. मग तिसरा प्रश्न. 6451 या संख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे येणारी संख्या 3 ने विभाज्य असेल? सो 6451 ही एक संख्या दिलेली आहे. कोणती संख्या आहे? 6451. मग आपल्याला कितीने भाग जायला पाहिजे चेतन? 3 ने भाग जायला पाहिजे. कितीने? 3 ने. मग 3 ने भाग जाण्यासाठी 3 ची कसोटी कोण सांगणार? देवेंद्र सांगता येईल? बर, कुणाला सांगता येईल? वरद सांग बरं बेटा. सर्व अंकांची बेरीज. बस झालं. काहीतरी इनकम्प्लीट वाटतंय, प्रयत्न कर. निशांत हात खालती, तुला चान्स दिलं एकदा. हां बोल दिया. व्हेरी गुड. दियासाठी आणि वरदसाठी क्लॅप्स. हां बोलूया. व्हेरी गुड. यासाठी पण क्लॅप्स. बघा काय करायचं? तिघ संख्यांची बेरीज करायची. किती? 6 अधिक 4 अधिक 5 अधिक 1. 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 16. बरोबर. मग हे किती झाले? 16. पण मग आपल्याला 16 नको आहे, कारण बेरीज आपल्याला किती पाहिजे? 3च्या पाड्यातली. एक कमी करू नाही शकत, वाढवू शकतो. आता बघा बऱ्याचशा जणांना हा प्रश्न पडला की 6 4 5 1 कोणत्या याच्यात आपण अंक वाढवायचं? तर कधीही एकक स्थानीच वाढवायचा. कारण आपण कितीने वाढवायचं आहे? फक्त 2 ने वाढवलं तर हे 18 होऊन जाईल. बरोबर. तर कधीही लक्षात घ्यायचं, हजार शतक दशक ठिकाणी न वाढवता कुठं वाढवणार आपण? एकक ठिकाणीच वाढवायचं. मग 16चे 18 जर करायचे आपल्याला तर ही संख्या 2 ने वाढवायची. 6 अधिक 4 किती होता? 10. 10 अधिक 5 15 अधिक 3 मग ती संख्या कोणती झाली? 6 4 5 3. कोणती झाली? 6 4 5 3. ॲक्च्युली तिथं कॉल आलेला, मला वाटलं की कट तर नाही होते. तर हे लक्षात ठेवा. पर्याय कोणता आहे? हां बी. आता आपण बघणार कुठला प्रश्न? तिसरा प्रश्न. कोण कोण रेडी आहे शिकायला? व्हेरी गुड. आता लक्षात घ्या. मला एक सांगा, तिसरा प्रश्न सोपा आहे हेमंत की कठीण आहे? सोपा आहे. हां बुक घेतलं नाही, सोपा आहे. बुक घे. हां बघा आता लवकर लक्षात घ्या प्लीज. सर ज्यांच्याकडे बुक्स नाही ना आणि ज्यांच्याकडे जास्त असतील थोडं शेअरिंग करून घ्या. देऊन द्या कोणाला तरी सोबत. देते आहे हेमंतला दे. हां साईडला सर. हां तिघंजण बसून अभ्यास करा. चला बाकी सर्वांकडे आहे ना? बघा सोपं याच्यासाठी आहे की ही गोष्ट लक्षात ठेवा की 0 ने कुठल्याही संख्येला गुणलं तर उत्तर किती येतं? 0. बरोबर.
थर्ड क्वेश्चन सांगता का मला किती आहे? 125 वाला कोण आहे? अरे गाडी करतो का? 150 आता बघ, काल जेव्हा आपण घेतलं होतं तेव्हा थोडं थोडं समजत होतं, हो की नाही बरं? आज त्याच्यापेक्षा जास्त समजतंय. याचा अर्थ काय असतो? प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट. तुम्ही जितकी प्रॅक्टिस करणार गणितात तेवढं पुढे जाणार, त्याच्याशिवाय नाही होणार. आलं लक्षात प्रतीक? मग आता बघा, जेव्हा मी आज सांगतोय ना की पहिले कुठली प्रोसेस करायची, तर रोहिणी लक्षात यायला पाहिजे. तर बघा, भागाकार आणि मग गुणाकार, सर्व गुणाकार करायचे. आता त्याला मी कंस केला. मग काय केलं? 150 गुणिले 0 केलं तर 0, 0 गुणिले 5 0 आणि परत 0 गुणिले 4 0. तर एकच अंक त्याच्यामध्ये 0 होतं. त्याच्यामुळे सर्वांनी काय केलं? सर्वांना त्याने 0 करून टाकलं. असं मला ते विनया सांगत होती, एक सळकं आंब सर्वांना सळकं करून टाकतं सर, जोर जोरात भाषण देत होती. म्हटलं बरं झालं ताई विनया, तुम्हाला सांगितलं. हे सर्व काय झालं मग विनया? या सर्वांचा गुणाकार काय झाला? 700 का 0? 0 अधिक. मग असं तुम्हाला मोठी संख्या दिली जाईल नवोदयला तू, आणि त्याच्यात काय सांगितलं जातं की उत्तर काढा. मग आपण गुणाकार बघून घाबरून जातो. तर घाबरायचं नाही. त्याच्यात पहिले चेक करायचं काय काय दिलेलं आहे. त्यात काय दिलेलं होतं? 0. म्हणून चुनचुन करत पायाला काय केलं? सोडवलं. पहिले 0 अधिक 700 बरोबर उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक काय? डी. ओके. चौथा प्रश्न. चौथा प्रश्न आणि 5वा प्रश्न मी एक काम करतो, हे पुसून घेतो आणि व्यवस्थितपणे लिहितो. का? कारण चौथा आणि 5वा प्रश्न थोडा कठीण तर नाही म्हणणार, लॉजिक जास्त आहे. आणि गणितात लॉजिक आणि मॅजिक सोबत घडतं. काय काय सोबत घडतं? कुणाला काय अडचण बेटा? लॉजिक. लॉजिक म्हणजे कसं असतं की जर मी पुस्तक आणणार तर अभ्यास होईल, याला म्हणतात लॉजिक. असं केलं तर तसं होईल. मी ट्युशनला जाईल तर अभ्यास होईल, याला काय म्हणतात? लॉजिक. हां, तर जर तरचं स्वरूप असतो. मोठ्या मुलांना ना प्रमेय असतात तसे. आलं लक्षात? कसे? जर तरचे. ते 9वी पासून येतात. पण मग तुम्ही आत्ता पण शिकून घेतलं तर काही चुकत नाही. आणि मी तुम्हाला प्रमेय थोडी सांगतोय, फक्त लॉजिक हा शब्द पाठ करायला सांगतोय. जर मी इथून पायी निघाली तर घरी पोचणार, हे काय झालं? लॉजिक. यात काय मोठी गोष्ट? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. कोणी मोपेड घेतली होती काल? आपण बोललो होतो ना काहीतरी मोपेड घेतली असं. बरं, मोपेड म्हणजे कोणती होती? इलेक्ट्रिकने बोललो होतो मी. इलेक्ट्रिक तर कार पण पुढे जागा असते बरोबर, आणि स्कूटर वेगळी असते थोडी. स्कूटरला गिअर असतात आणि मोपेडला गिअर नसतात. महत्त्वाचं म्हणजे पेट्रोलची जरी असली तरी. मी तुझी तिकडे मोपेड वाटतं बरोबर. अजून कोणाकडे मोपेड आहे? हां, TVS ज्युपिटर. हां, इलेक्ट्रिक आहे तुमची, पण कशी येते? मोपेडच आहे बरोबर. मग मोपेड आलं आणि जुने काळी स्कूटर खूप चालायच्या. तर काय सांगितलं त्यांनी माहिती का? एका मोपेडची किंमत. कशाची किंमत? किती आहे? 60,250. परत सांगता का मला? 60,250. आणि एका स्कूटरची किंमत किती आहे? 3,750. मोपेडपेक्षा जास्त. हे महत्वाचं. काय दिलंय? स्कूटरची किंमत. आता मी प्रश्न वाचतोय बघा. एका मोपेडची किंमत ₹7,250 आहे. एका स्कूटरची किंमत मोपेडपेक्षा ₹3,750 ने जास्त आहे. एक मोपेड व एक स्कूटर यांची मिळून एकूण किंमत किती? मग आता बघा, आधी आपल्याला मी काल सर्व एकच सोडून दिलं होतं बरोबर. आज अजून वेगळं लिहून देतो.
एका स्कूटरची किंमत काय आहे? मोपेडची किंमत अधिक किती रुपये? 3750 का? हो की नाही? मग सांग बरं लोकेश. हां, मोपेडची किंमत किती आहे बेटा? मोपेडची किंमत 7250 अधिक 3750. मग दोघांची बेरीज जमेल का? बघा, एकक स्थानचं बेरीज 0 अधिक 0 5 आणि 5 5ला 8 आणि 2 10 3 आणि 1 4 4 आणि 7 11,000 रुपयाची काय स्कूटर. बरोबर. आणि मोपेडची किंमत किती आहे? 7250. बरोबर. आणि शेवटी काय विचारलंय ते महत्वाचं. शेवटी परत श्लोक त्यांनी विचारलं बेटा. त्यांनी परत विचारलंय हेमंत, एका मोपेड ची किंमत अधिक एका स्कूटरची किंमत. बरोबर. एका मोपेडची किंमत किती आहे? 7250. आणि स्कूटरची किंमत किती आहे? 11,000. काल आपण काय केलं होतं ते पण सांगून देऊ. बघा, आपण काल कसं घेतलं होतं? 7250 ही कसली किंमत आली? मोपेडची. शॉर्टकट सांगतोय चेतन आता. मग परत स्कूटरची किंमत किती? 7250 अधिक 3750 0 0 5 3 8ला 8 आणि 2 10 10 आणि 2 4 आणि 7 11 आणि 7 18. आता पण तेच करतोय. 11 अधिक 7 किती झाले? 18. आणि पुढचे 250 अधिक 0 0 0. हे तुम्हाला थोडं फास्ट करावं लागेल. कशासाठी? नवोदयसाठी. तर एकूण काय आलं? आहे का पर्याय? कुठला आहे? हां, मग तेच सांगतोय ना बेटा. आहे बघ, मी 2 प्रकारे सोडून दाखवलं. बघा, एका मोपेडची किंमत किती आहे? 7250. आणि एका स्कूटरची किंमत काय किती आहे? एका मोपेडची किंमत अधिक 3750. तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं काय? हे या पेनची किंमत 25 रुपये. किती आहे? आणि या शाईच्या बॉटलची किंमत 95 आहे. समजा 95 आहे. मग याला सरळ सरळ नाही दिलं, तुमचं लॉजिक सांगितलं ना, की असं केलं तर तसं व्हायला पाहिजे, ते काम करायला पाहिजे. म्हणून मग याची किंमत कशी दिली? एक पेन अधिक 70 रुपये. मग एका पेनची किंमत किती होती? 25 अधिक 70 म्हणजे किती झाली? 95 रुपये. म्हणजे सरळ नाही दिलं त्यांनी स्कूटरची किंमत. स्कूटरची किंमत कशी दिली त्यांनी बेटा? स्कूटरची किंमत अशी दिली त्यांनी. कशी? मोपेडची किंमत अधिक 3750. पण मग मोपेडची किंमत किती आहे? 7250. म्हणून मग काल डायरेक्ट घेताना कसं आलं होतं? पहिले मोपेडची किंमत. ही कसली किंमत आली? मोपेडची किंमत. मग नंतर परत मोपेडची किंमत. आणि मग शेवटी मोपेडच्या किमतीपेक्षा जे जास्त होतं ते आलं. तनु लक्षात? तसंच इथं केलेलं आहे. चेतन 7250 अधिक 11,000 बरोबर किती आले? 18,250. काय झालं रुद्र? काय बोलतोय चेतन? हे आलं का लक्षात? येस और नो? काही कठीण आहे? बर. नंतर पुढे पुसू काय? समजेल ना हे तुम्हाला? हे व्हिडिओमध्ये तुम्ही काय करायचं? परत एकदा बघून सोडून घ्यायचं, लिहून घ्यायचं. बरं, कुणाला म्हणतो परत एकदा? तर शेवटचं परत सांगतो. बघा, एका मोपेडची किंमत बरोबर किती आहे? 7250.
पण स्कूटरची किंमत किती आहे? मोपेडची किंमत अधिक 3750. मग या दोघांची बेरीज अधिक याची बेरीज बरोबर एकूण किंमत, म्हणजे एका मोपेडची किंमत अधिक स्कूटरची किंमत किती आली? ते दोघं वस्तू विकत घ्यायला गेलं तर 18,250. आलं लक्षात आता? जर समजा तू वही घ्यायला गेला, समजा परत ते सांगतो, वही कितीची आहे? तर एक पेन अधिक 10 रुपये. वहीची किंमत किती आहे? एक पेन अधिक 10 रुपये. मग पेनची किंमत माहिती का तुला? मग मी सांगतो आता की पेनची किंमत आहे 20 रुपये. किती आहे? 20. मग 20 अधिक 10, मग किती झाली वहीची किंमत? 30 रुपये. तसंच परत लास्ट टाइम सांगतोय, एका मोपेडची तुम्हाला स्कूटरची किंमत काढायची. कसली किंमत काढायची आहे? स्कूटरची. सर्वात पहिले स्कूटरची काढायची आहे. मग स्कूटरची किंमत किती आहे? मोपेडची किंमत अधिक 3750. पण मग मोपेडची किंमत किती आहे? 7,250 अधिक 3750. म्हणजे स्कूटरची किंमत किती आली? 11,000. मग समोरचं काय म्हणते? मला एक वही आणि एक पेन विकत घ्यायचं आहे. काय काय घ्यायचं आहे? एक वही अधिक एक पेन. मग वही कितीला आहे तुमची? 30 रुपयाला. आणि पेन कितीला आहे? 20 रुपयाला. कारण पेनची किंमत 20 आहे. हे किती झाले? 50 रुपये. तसंच रुद्रा, स्कूटरची किंमत किती आहे? 11,000 अधिक मोपेडची किंमत किती आहे? 7,250. म्हणजे किती येणार? 18,250. आता व्हिडिओ बघा, 3-4 वेळेस सांगून झालं व्हिडिओमध्ये, हो की नाही बेटा? तो व्हिडिओ मोठा होऊन गेला ह्या प्रॉब्लेममुळे. पण समजलं का? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 50% तरी गणित समजलं का? घरी प्रॅक्टिस करायचं तरच ते 100% आलं लक्षात? मी कितीही सांगितलं तरी शेवटी तुम्हाला करावं लागेल. तुम्ही नाही केलं तर होणार नाही. बघा आता पुढचं, 4 संख्यांची सरासरी 30 आहे. किती संख्यांची सरासरी 30 आहे? त्यापैकी पहिल्या 3 संख्यांची बेरीज किती आहे? किती आहे? तर चौथी संख्या असेल. मग चौथी संख्या किती आहे ते शोधायचं आहे आपल्याला. आपण 4 संख्या कोणत्या कोणत्या घेतल्या होत्या? कोणत्या लोकांना प्रॉब्लेम आहे? 5वा प्रॉब्लेम आहे का? जर समजा आपण 4 संख्या घेतल्या, ए अधिक बी अधिक सी अधिक डी, या 4 बेरीज दिलेली का? नाही. नाही, सरासरी 30 आहे. बरोबर. या 4 संख्या आहेत, त्यापैकी ए अधिक बी अधिक सी यांची किंमत किती आहे? आलं लक्षात? हो की नाही? मग बघा, सरासरी काढायची म्हटली आपण, सरासरी. तर सरासरी कशी निघणार? 4ही संख्यांची बेरीज. आणि किती अंक आहे? 1 2 3 4. मग सरासरी किती आहे? 30. बरोबर. ए अधिक बी अधिक सी अधिक डी, भागाकाराला 4. मग श्लोक ह्या दोघांचा गुणाकार केला. 30 चोक, हे काय होतं? काल सांगितलं होतं, जेव्हा छेदात असेल तर लेफ्ट हँड साईडला आल्यावर काय होणार? ते गुणाकार. बरोबर. हे कळलं तर तुम्हाला, हो की नाही? ए अधिक बी अधिक सी अधिक डी. पण ए अधिक बी अधिक सी यांची किंमत किती आहे? 85. मग 120 मधून 85 गेले तर आपल्याला डी म्हणजे चौथी संख्या समजेल. मग किती आली ती डी? 120 मधून 85 गेल्यावर 35. एकदा परत लक्षात घ्या, 4 संख्या घेतल्या. कोणत्या कोणत्या? ए बी सी डी. आणि पहिल्या 3ची बेरीज किती आहे? 85. मग सरासरी कशी काढणार? 4ही संख्येची बेरीज भागाकाराला 4. इथं भागाकाराला असल्यामुळे लेफ्ट हँड साईडला गेल्यावर ते काय होतंय? गुणाकार. नेमकं त्यांनी कारणच दिलं नाही गुणाकार का होतोय. तर गुणाकार कसं होतो? 30 गुणिला 4. का? कारण ह्या लेफ्ट हँड साईडला आल्यावर 30 चोक 120. मग ए अधिक बी अधिक सी बरोबर किती घेतले? 85 अधिक डी.
तर 120 मधून 85 गेले डी म्हणजे चौथी संख्या किती आली ऑप्शन बी